ऐसा कैसा कमजोरी आ गया भाई? सब तो रिपोर्ट ओके तुम्हारा. अरे डोकं दुखील बरं. हा नंबर आहे त्याचा जास्त. मी पहिला त्याचे राब सगळं सांगतो शुगर असते सगळ्यांना ऑप्शन देतो पियायचं का नाही. हा आणि तू पितो तेव्हा ते माझ्यासाठी बरोबर. मित्रांनो आता आपण आलोत मॅडमला घेण्यासाठी. तर मॅडमचं रिॲक्शन बघू शकता, एकदम खुश झालेला आहेत. हां ठेव बॅग. एकदम हॅपी. हॅपीच आहे मी. तुम्ही नाही आले तरी हॅपीच राहिले असते. चष्मा, कारण की आता 6 वाजले तरी पण बघू शकता सण कसा एकदम 6 नाही 6:30. 6:30 वाजून सुद्धा ऊन पडतंय म्हणजे बघू शकता मित्रांनो. आणि अशा प्रकारे आहे आजचा. चला निघूया आता घराकडे. तर बघू शकता मित्रांनो इकडे आभाळ भरलेले आहेत. बहुतेक आज पाऊस येण्याची शक्यता होईल, कारण की आभाळ एकदम बघा असे कसे काळे झालेत एकदम. बघितलं. आणि आमची इकडे बघा तुळस अशी एकदम टवटवीत आहे. आणि इकडे आमचा आरव हा पण टवटवीत आहे का नाही. आणि इकडे चहाचा कार्यक्रम सुरू आहे मित्रांनो. चहा बनवायचा. चहा तर झालेला आहे. इकडे ओट्स बनवायचा कार्यक्रम सुरू आहे. बघितलं मित्रांनो. हा एक इकडे अर्धा लिटर तिकडे पाणी आहे त्यामध्ये अर्धा ग्लास. रोज एक पाकिट. पाणी कसं काय मिक्स करणार? लोक म्हणतील का तुम्ही पाण्यावाला मिलावट बनवता. मी अर्धा ग्लास दूध अर्धा ग्लास पाणी मग ओट्स, कारण त्याला ऑलरेडी कन्सिस्टन्सी एकदम गाढी असते. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि तुम्ही बघितलंच वातावरण आज एकदम संध्याकाळचा एकदम असा मोसम झाला आहे ना, पण शरीरावरची काही गरमी काय खतम होण्याचं नाव घेत नाही. मोसम थंडा झाला आहे पण गरमी आहे तशीच आहे. तर बहुतेक आता पाऊस पडेल. आणि तिकडे आपला चहा पण रेडी झाला आहे. थोड्याच वेळात आपण चहा पिऊन घेऊया आणि जरा आईला जरा आज बाहेर घेऊन जाऊया. घे ना एक चम्मच घेऊन दे. 2 दिवसामध्ये एवढं वाढेल. कशामुळं? हेवी असते. खाली आई पडी करते. माना खा कसं आहे डालण्यासारखं लागतं का? कोण बोलला डाल देवाले? फाड ना तिला. आता मित्रांनो 2 दिवस असायचे. आता आपल्याला खारी दिलेली आहे. खारी बघू शकता एकदम बेस्ट क्वालिटीची खारी आहे. न्यू गोल्डन काय इव्हेंट फ्रेश बेकरी. मित्रांनो ठाण्यावरनं आलेले आहे खारी आपल्यासाठी. बिर्याणीमध्ये 2च पीस देते. आम्हाला आवडत पण नाही ते बाहेरची बिर्याणी. त्यापेक्षा डाळ खिचडी. चल जा तुम्ही लोक. तुला काय पाहिजे आहे? माझी आई सांगणार काय खायची मा तू. आमलेट बनवून हा सकाळची चपाती खायला तयार असते आहे ना. सकाळची चपाती खाता ना. ते सकाळची चपाती खाऊन खाऊन तू कमजोर झाली. सकाळची चपाती संध्याकाळी, संध्याकाळची चपाती दुसऱ्या दिवशी सकाळी. भाजी तर ते 2 दिवस खातात एक भाजी. आज रात्रीची भाजी उद्या संध्याकाळी गरम करते. बघा ही माझी आई. अरे खारी बिरी कसे या वयात. हा बघू शकता. कमी जास्त कोणाच हे होतंय. कमी जास्त नाही हेच फक्त 1 वर्षात. जसं आम्ही आलो ना इकडे तेव्हापासूनच जरा तू हे झाली. नाही तर तू एकदम तिकडेही चांगली होती, टवटवीत होती. 1 वर्ष झाले. घरचं दारचं घरी करणार कोण नाही ना मित्रांनो. म्हणून मला हिला म्हणलं मी एक बाई ठेवू का कामासाठी. ती
आईचं सोनं सोडून देणार. 26 मिनिट आणखी चालणार आहे ही मशीन. आणि इकडे जय आरव छानपैकी बसलेले आहेत. आणि आई आणि आमची मॅडम हे गेलेत बाहेर, कारण की आईला जरा डॉक्टरांना पण दाखवायचं होतं. तर त्या दोघांना पाठवलं. जरा घरात काहीतरी फसलं होतं, तर त्या दोघांना पाठवलं. घरातली जी कामं होती ती आवरून घेतली. म्हणजे कसं आल्याबरोबर जर ती घरातली कामं सोडून गेली आणि परत आली तर तो लोड घरातला राहण्यापेक्षा म्हणलं सर्व किचन वगैरे साफ करून घेतलं. कपडे बाकी होते मशीनमध्ये ते पण आपण लावून घेतले, म्हणजे आल्यानंतर त्यांना टेन्शन नको. आणि जेवणाचं कसं जरा बघूया, आल्यानंतर विचार आला तर बनवायचा जर इच्छा असेल तर घरात बनवूया, नाहीतर मग काहीतरी बाहेरून आज ऑर्डर करूया. प्लेट पण चांगल्या आहेत एकदम. हां, सगळं व्यवस्थित असल्या मग कसं काय असं ऐसा कैसा कमजोरी आ गया भाई? सब तो रिपोर्ट ओके तुम्हारा. शुगर तर नाहीच आहे तुले. शुगर नाही, बीपी नाही, एवढं आहे मित्रांनो. आमच्या घरामध्ये कोणाला शुगर नाही, बीपी नाही. हां, देवा असंच खुश ठेव. माझ्या आईला खुश ठेव, माझ्या आईला टणटणीत ठेव, आहे का नाही. तर मित्रांनो आपण मम्मीला घेऊन गेलो होतो, जरा घेऊन गेलो होतो हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर वगैरेंना दाखवलं, यांचं ब्लड चेक केलं, कारण की 6-6 महिन्यानंतर जरा यावेळेसच आपण चेक केलं. आणि एक्सरेचा पण रिपोर्ट आला होता, तो पण चांगला रिपोर्ट आला होता. आईचा एक्सरे काढायचा होता मानीचा. आयुर्वेदिक औषध घेऊन तो जो गॅप होता तो पण भरून आला तिचा, आहे का नाही. त्याच्यानंतर आता हा रिपोर्ट काढला. आम्हाला वाटलं रक्त कमी असेल म्हणून कमजोरी वाटत असेल, पण रक्त पण व्यवस्थित आहे, नो प्रॉब्लेम, काही टेन्शन नाही. आणि आज एक बाटली लावलेली आहे, म्हणून बाटली लावल्यावर बघा कसं हसायला येतं एकदम. हां, 2 बाटल्या लावल्या. हां, एनर्जी ड्रिंक 2 बाटल्या लावल्या आईला. जरा कसं बाटली लावल्यावर कसं जरा तरतरी येते अंगात, जरा तिला कमजोरी वाटत होती, आहे ना. हां हां, आता कसं जरा आता 2 नाही 3 दिवस झाले ना, चांगला आराम चालू आहे. हां मित्रांनो, 3 दिवस झाले आहे इकडेच आहे, माझ्या इकडेच थांबली. तिला बोललो इकडेच थांब, नको जाऊ. पण जरा कसं आहे, छोटासा रूम आहे म्हणून जरा ती पळते तिकडं. तिला वाटतं एवढ्या छोट्या रूमात कसं होईल, कारण की रूम खरंच मित्रांनो आमचा नाही आहे, रेंटचाच आहे, पण छोटा रूम आहे. पण मोठा घ्यायचा आहे आपल्याला. चालू आहे माझी प्रोसेस, बघूया येणाऱ्या फ्युचरमध्ये आपण मोठाही रूम घेऊ. कारण की तिकडे तर आहेच आमची स्वतःची रूम, पण मुलांच्या शाळेसाठी आम्हाला इकडे यावं लागलं. बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. बाकी सगळी आमची फॅमिली सगळे एक साथ आहोत आम्ही. एक हम साथ साथ आहे की नाही माँ? हम साथ साथ वाला प्यार आहे हम लोग का सबका. तर विषय नाही त्याच्यामध्ये. फक्त कसं ती एकटी असते ना घरामध्ये, जरा काम वगैरे करावं लागतं, आणि एकटी असल्यामुळे जरा टेन्शनही येतं. तर काय हरकत नाही, आता मस्त टणटणीत करूनच पाठवूया. आता उद्या बघा कशी टणटण घेऊन पळते कामावरती. आणि आपण येता मित्रांनो आज काही घरात जेवण बनवलेलं नाही, म्हणून पार्सलच घेऊन आलो. अशी या सगळ्यांची फरमाईश होती की आम्हाला घरातलं जेवण जेवायचं नाही आहे, सकाळचा डाळ भात खायचा नाही आहे, म्हणून या तिघांच्या फरमाईश, या चौघांच्या फरमाईशवरती आपण ऑनलाईनच आज जेवणाचा प्रोग्राम मागवलेला आहे, म्हणजे जेवायला मागवलेला आहे. आणि ते आज जेवायला काय आहे हे तुम्हाला दाखवतो, चला. तर आपण मागवलेलं आहे इकडं चिकन ट्रिपल राईस, त्याच्यासोबत आलेला आहे सूप, आणि इकडे चिकन नूडल्स. अशा प्रकारे 2 ट्रिपल राईस जय आरवसाठी फुल, आणि 2 नूडलचे हे मागवलेत आपण. हां, मंचुरियन आणि चिकनचे असतात ना, आणि आमच्यासाठी नूडल्स मागवले. तर आईला प्लेट दिलेली आहे मित्रांनो आपण. आणि आज काय नाही बाबा, चायनीजवरती दणका आहे. बघू शकता. हां, सूप करून प्यायला लागली, सूप. आणि आता या सगळ्यांना वाढून दिलेलं आहे, आता उरलोय फक्त मी. मित्रांनो आपण घेतलेलं आहे नूडल्स आपल्यासाठी, आणि तुम्ही या नूडल्स खाण्यासाठी.
आज अशा प्रकारे आजचा काय म्हणतात त्याला, काय म्हणतात आज, कार्यक्रम चालला. नाही 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 नाही. आजचा काय हो बेत आहे मित्रांनो. आणि आज मजाच मजा आहे वाटतं यांची, आमची नाही, या दोघांची मजा मजा. तर काय नाही, नूडल्स खतम करूया. तुम्ही या खाण्यासाठी छान आहेत, टेस्टी आहेत, पण फक्त काय झालं माहिती आहे का, डब्बा नाही दिला त्यांनी. वो बहुत गलत किया उसने. तर मित्रांनो जेवण तर झालेलं आहे आपलं, आपल्याला दिलेलं आहे. इकडे बघू शकता छानपैकी, पाणी नाही म्हणू शकत, स्प्राईट दिलेला आहे. रस्सा पाहिजे म्हणते ती मला, रस्सा. चिकन सूप आहे तर रस्सा इथं दाखवा पप्पा. चव लागते हो त्याच्या, चव येते आणि त्यानं तोंडाची चव गेली ना तर चव येते त्या. इकडे बघा कार्यक्रम माझं संपलं, पण यांचं बघा आठ. अरे काय खाऊ, खाण्याचा लय दिवाना आहे आमच्या घरामध्ये हा. फक्त खाण्याचा म्हणजे दिवाना, म्हणजे बाहेरचा खाण्याचा दिवाना आहे, घरातला नाही. हा ब्रेक लेता है थोडासा. हा चष्मा चांगला आहे की हा चष्मा चांगला, ठीक आहे. हा घातला बघ, हा फ्रेम ते आपण अशीच घेऊ, पण दुसरी घेऊ. हे काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, हे बघ, हे इथं 2 दांडे आहेत, हे 2 दांडे, याच्यामध्ये काही नाही आहे, याच्यामध्ये एकदम अशी स्लिम आहे एकदम, म्हणजे डोळे एकदम सेफ राहतात. आता हा घालून टाक. मोठी गेली ना, लक्ष दिलं नाही त्यावर. बघ हा कसा दिसते, हा बघ, हा एकदम कसा आहे, एकदम असं वाटतं एकदम उल्लू बना दिया मा. त्याला नाही ते खाली वर नाही, अशी फ्रेम नाही बनवायची. आपण काय करू, उद्या मस्तपैकी लेन्स कार्डमध्ये जाऊ आणि अशीच फ्रेम बनवू. हाय घालून बघ किती भारी वाटते. पण याच्यामध्ये लेडीजवाली घेऊ आपण, हे जेंट्सची आहे. बघू शकता मित्रांनो, सांगा बरं कुठली फ्रेम चांगली वाटते माझ्या मम्मीला, कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण उद्या लेन्स कार्डमध्ये जाऊ. अरे हसतं काय, कमेंट बॉक्स काय बोलते चांगली. हां कुठली चांगली आहे दोघांपैकी, उद्या जाऊन आपण चेंज करू. आहे का नाही रे यार, चांगली. हेच छान दिसते ही वाली. यार डोकं दुखील बरं. हा नंबर आहे त्याचा जास्त. मेरे माँ से मस्ती नहीं बेटा, समझा. तर जय इकडे बघू शकता मित्रांनो, मस्तपैकी मोपिंग करतोय घरामध्ये, कारण की आता टाकायचा आहे बिस्तरा. बिस्तरा टाकून आस्तारा व्हायचा आहे आता, वेळ झालेली आहे त्या गोष्टीची. तर जयने मस्तपैकी झाडू वगैरे मारून घेतलेला आहे आणि मस्त मोप मारून घेतात. माझे दोन्ही मुलं खूप हुशार आहेत मित्रांनो घरच्या कामासाठी. हां फक्त ते बोलावं लागतं, त्याचं बिना बोलता काय करत नाहीत ते. नाही आरव करते ना, सगळं उचलून ठेवते, साफ करून ठेवते. काय झालं, अरे दे आईला, पेत नाही तू पे, तू काय प्या लागला. आंटी का पाणी. अरे आईला दिल ना स्प्राईट. तो काल अपवा लागला की लहान लोक त्याला नाव ठेवते. तसे नाहीये. तर मित्रांनो इकडे आपला छानपैकी बघू शकता झोपण्याची तयारी एकदम पद्धतशीर झालेली आहे. थोडं पितो फक्त मी असं कधी भीती कोण काय नसते, तोही पेते दाबून. लय छान आहे, तुला सांगतात त्याच्यात केमिकल असते. स्वतः स्प्राईट लपून लपून घे. हा आईला विचारू शकता मित्रांनो, कमेंट पण करू शकता, पर्सनली डीएम पण करू शकता. खोटं बोलते तिला आहे ना, त्याच्यामध्ये केमिकल असते स्प्राईट म्हणून आईला आणि स्वतःच पिते जाऊन. अरे ते नव्हतं काही, मी सांगत होतो काय काय असते. मी पहिला त्याचे नाव सगळं सांगतो, केमिकल शुगर असते त्यातले. सगळ्यांना ऑप्शन देतो पियायचं का नाही. हा आणि तू पितो तेव्हा ते माझ्यासाठी बरोबर आहे. कधी कधी
मी हाँ? नहीं जास्त. आई बहुत बिंदास से पूरा एक झूठ झूठ बोल के उसका पूरा स्प्राइट पी लिया तुमने. मैंने नहीं इसने किया. तर मित्रांनो अशा गप्पा गोष्टी हे रात्रभर चालतात. हे जोपर्यंत झोपणार नाही तोपर्यंत यांच्या मस्ती चालू राहणार आहे आणि अशा गप्पा गोष्टी चालू राहणार आहेत. तर या ब्लॉगला इथेच थांबूया आणि भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.